नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। मुंबई महापालिकेत एकत्र लढण्यासाठी काँग्रेसच्या ठाकरेंना अटी शर्ती। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या म्हणत ठाकरेंना काँग्रेसची साथ। मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी। सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं। पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे भूमिका मांडल्याची चर्चा। इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे। अजून राजकारणातले बाळकडून नाही पियाले, त्यांनी काय कशाबद्दल काय वक्तव्य करतात? आमदार महेंद्र दळवींकडून तटकरेंच्या भाजप प्रवेशाच्या दाव्यावरून जुंपली। आता त्यांची विचाराची संस्कृतीच तेवढी असेल, त्यांचा डीएनए तेवढ्याच मनोविकृत असेल, त्याला मी काय करू शकतो? तर संपूर्ण महाराष्ट्रात सुपडा साफ झाल्यानंतर थोडी मान वाकडी केली असती तर टांगा पलटी झाला असता, गोगावलेंनी केली होती टीका। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, गणेश नाईकांची मागणी। मालेगावच्या अत्याचाराच्या घटनेचा स्थानिकांकडून रस्त्यावर उतरत तीव्र निषेध। आंदोलक गेट तोडून कोर्टात शिरले, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। नवी मुंबईमध्ये 4508 घरांसाठी जाहिरात। पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य। उद्यापासून नोंदणी सुरू। दुबईत भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं। एअर शो सुरू असताना विमान दुर्घटना। आणि अमरनाथमध्ये उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळालाय। राहुल गांधींविरोधातील खटला कोर्टाकडून रद्द करण्यात आला। न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न केल्याचा निष्कर्ष कोर्टानं दिलाय। माओवादी नेता माडवी हिडमाच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं सुरक्षा दलांवर गंभीर आरोप केलेत। आंध्र प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीमध्ये हिडमाला ठार केल्याचा दावा करण्यात आला। हिडमाची माहिती पोलिसांना पुरवण्यात आली असा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या प्रवक्त्या अभिय यांनी केलाय। सिडकोकडून 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे। अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे। उद्यापासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे। निलेश राणेंविरोधात वैभव नाईकांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दिली आहे। शिवसेना युबीटीचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत आमदार निलेश राणेंना गरज नसताना अधिक सुरक्षा दिल्याचं म्हटलंय। वाढीव सुरक्षा पाहता मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होईल असं वैभव नाईक म्हणाले। मराठी तरुण अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून मराठी अमराठी असा वाद निर्माण झालाय। भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात उद्या आंदोलन केलं जाणार आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजप आंदोलन करणार आहे। अमित साटम यांच्यासह काही नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईचा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईचा मधील जनतेचे आभार मानत अशाच पद्धतीनं भाजपवर विश्वास दाखवत राहा असं आवाहन केलं।
तुळजापुरात पिटू कंगणे याच्या उमेदवारीला RSSचा विरोध. हा जावई शोध कोणी लावला, जावयाला समोर बोलवा असं म्हणत ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी खोचक टीका केली. सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विरोधक नसल्यानं आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलं. पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हणाले. बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमधून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. दरम्यान कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सांगली जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तर 594 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. लोहा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होणार आहे. भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीमध्ये भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत. त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंचुरी पाहायला मिळते. निवडणूक अजून झालेली नाहीये, मतदान अजून झालेलं नाहीये, निवडणुका लागल्यात आणि यामध्येच निवडणुकी आधीच 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडून आलेले नगराध्यक्ष हे 3 आहेत, तर बिनविरोध जिंकलेले नगरसेवक 100 आहेत. म्हणजेच मतदान होण्याच्या आधीच बिनविरोध 100 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत. म्हणजेच भाजपनं या ठिकाणी सेंचुरी केल्याचं पाहायला मिळतंय. कुठल्या विभागामध्ये किती नगरसेवक बिनविरोध आलेत हे आपण या ठिकाणी बघत आहोत. भाजपच्या 3 नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झालेली आहे. जेवढ्या निवडणुका लागलेल्या आहेत राज्यामध्ये त्यापैकी 3 ठिकाणी नगराध्यक्ष 3 निवडून आलेले आहेत बिनविरोध, विना मतदान. आणि त्याचबरोबर 100 नगरसेवक हे निवडून आलेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तुषार, काय सांगाल? अजून मतदान बाकी आहे तरी सुद्धा भाजपच्या नगरसेवकांची सेंचुरी. नक्कीच फरा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ही राजकीय खेळी म्हणावी लागेल. कारण की नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती महायुतीमध्ये अनेक वेळेला आपल्याला मतभेद होत असतात. मात्र अशा पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी स्वतः अनेक संघटनेचं मोड बांधण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलं. प्रामुख्याने आपण जर पाहिलं असेल तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या 2 विभागांमध्ये जवळपास 49 आणि 41 स्वरूपामध्ये नगरसेवक आपल्याला बिनविरोध निवडून आल्याचं पाहायला मिळतंय. आणि सर्वात महत्वाचा आकडावारा म्हणजे नगराध्यक्ष 3 नगराध्यक्ष आपल्याला बिनविरोध आल्याचं पाहायला मिळतंय. त्यापैकी एक नगराध्यक्ष म्हणजे साधना महाजन, ज्या मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे एकीकडे निवडणूक या ठिकाणी होत असतानाच आपल्याला या ठिकाणी ही मोठी आकडेवारी समोर आली की जवळपास 100 नगरसेवक आपल्याला बिनविरोध निवडून येताना पाहायला मिळतात. त्यामुळे बिहार निवडणुकीमध्ये जो विजय भाजपला पाहायला मिळाला त्याचं प्रतिबिंब आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये ज्या पंचायत निवडणुका आहेत त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आपल्याला स्थानिक पातळीवरती निवडणुका न होता आपल्याला बिनविरोध आपल्याला कल दिल्याचं पाहायला मिळत आहे. बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. 2 किंवा 3 उमेदवार किंवा त्यापेक्षाही जास्त उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असतात. लोक त्यांना निवडून देतात. मात्र विरोधकच उरला नाही, एकही समोर विरोधक उरला नसल्यानं हे सर्व उमेदवार आता विजयी झालेत. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. कराडला नगरपालिका निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी ही एकत्र निवडणूक लढणार आहे. तर भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे रंजन तावरे यांनी झालेला पराभव पाहता माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। दरम्यान राष्ट्रवादीला 12 तर भाजपला 6 जागा देण्यात आल्या। परळीमध्ये महायुतीचे 2 उमेदवार विजयी झालेत। नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। परळीमध्ये महायुतीच्या बाजूने पहिला निकाल लागला। अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलंय। अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आलं होतं। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। तर भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा सपकाळांनी केला। बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या 8 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 31 नगरसेवकांच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार आणि 24 नगरसेवक पदासाठी उमेदवार हे 99 उमेदवार रिंगणात आहेत। हिंगोलीमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। आश्वासनानंतरही तिकीट न मिळाल्याने ज्योती वाघमारे यांनी संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला। रायगडच्या पेण नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। भाजपचे 3 तर राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांचा विजय झाला। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हकालपट्टी केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेतलाय। राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले। ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर एबी फॉर्म चोरी केल्याचा आरोप केला होता। नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्यानंतर भक्तवत्सल सोनार यांना अश्रू अनावर झाले। शिवसेनेकडून पाठबळ नसतानाही त्यांनी अर्ज दाखल केला होता। नातेसंबंधांमुळे आपण माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं। शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतली। त्यामुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। माळेगाव नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीसोबत भाजपचे रंजन तावरे यांचं मनोमिलन झालं। राष्ट्रवादी 12 जागांवर लढणार आहे, तर रंजन तावरे गट 6 जागा लढवणार आहे। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं युती केली आहे। एकमेकांविरोधात लढणाऱ्या पक्षानं युती केल्यानं दौंडमध्ये जोरदार चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि राष्ट्रवादी 25 जागा लढणार आहे।